बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड येथे रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मुस्लिम समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे। प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समुदायाने केली आहे। दिल को ठेस पहुंचाई है और हम आप जानते हैं कि मुसलमान हर चीज को बर्दाश्त कर सकता है, लेकिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी बर्दाश्त नहीं कर सकता। इसी मौके में जाकर और खेड़े में जाकर और कस्बे में जाकर इस मोर्चे की मेहनत की और इस मोर्चे का आयोजन किया, जिसमें सभी भाइयों से मैं गुजारिश करता हूं कि आप सब जो मस्जिदों के ऊपर हमले होता है, हमें जहरी दरगाहों को तोड़ दिया जाता है, हमें जो है तो आज सिल्लोड या ठिकाणी जे आहे तर अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या माध्यमातून एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आणि या मोर्चाचा उद्दिष्ट एकच होता। या मागच्या आठवड्यामध्ये नाशिक या ठिकाणी रामगिरी या महाराजांनी, त्याला महाराज तुम्ही म्हणणार नाही, त्याला RSS आणि भाजपचा आणि शिंदे सेनाचा मी हस्तक म्हणेन, कारण की त्यांनी जगाला ज्यांनी शांतीचा मार्ग दाखवला, भाईचाराचा मार्ग दाखवला, जगाने जे आहे तर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला स्वीकारला, त्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या विरोधामध्ये ज्यांनी टिप्पणी केली त्या रामगिरीला अटक झाली पाहिजे आणि आमची जी औकाफची जमीन आहे, जी मुसलमानांची जमीन आहे, त्याच्यावर केंद्र सरकार कानून आणणार आहे आणि ते आपल्या ताब्यामध्ये घेणार आहे। तर मुस्लिम प्रॉपर्टीला संरक्षण देण्यात यावे आणि फुलंब्री या ठिकाणी जे एका मुस्लिम तरुणाचा जे खून करण्यात आला, त्यांच्या मारेकऱ्यांना जे आहे तर फाशी झाली पाहिजे, यासाठी जे आहे तर आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। जेव्हापासून या देशामध्ये RSS आणि भाजपची सरकार आलेली आहे तेव्हापासून अल्पसंख्याक मुसलमानांना जे आता त्रास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे, कारण की मुसलमान समाज आतापर्यंत एकजूट नव्हता आणि आतापर्यंत ज्या लोकांना ते आपला लीडर, आपला नेता मानत होता, त्यांनी त्यांना मुसलमान समाजाला धोका देण्याचं काम केलेलं आहे। तर भविष्यामध्ये आम्ही जे आहे तर ज्या ठिकाणी मुसलमान मोर्चा आहे आजचा जो आहे तर आम्ही जे तर अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या माध्यमानं सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्याच्या वतीनं हा मोर्चा जे तर आयोजित करण्यात आला होता। या मोर्चामध्ये हजारोनं लोक या ठिकाणी उपस्थित झाले। आमचा उद्देश फक्त हेच होता की या ठिकाणी जे आमच्यावरती जे समज या ठिकाणी हजरत मोहम्मद पैगंबर जे आमचे प्रेषित आहेत, ज्यांनी आम्हाला जे तर या ठिकाणी माणुसकीनं चालण्याचा जे तर मार्ग दाखवला, अशा जे तर या ठिकाणी प्रेषितावरती जे तर एक कोणीतरी उठसूट कोणीतरी उठतंय आणि काहीतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप लावतंय आणि हे मताची पोळी म्हणजे टाळूवरचं लोणी जे तर खाण्याचा प्रयत्न इथले जे तर या ठिकाणी राजकीय लोक जे तर यांना असं सांगायला लावतात आणि त्याचं कारणच आहे का राजकीय लोक सांगायला लावतात का जेव्हा रामगिरी महाराजनं जे तर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जे तर या ठिकाणी त्यांनी जे तर त्यांच्याविषयी अपशब्द वापरला आणि त्याला जे तर या ठिकाणी सगळ्या आमच्या मुस्लिम धर्मियांच्या जे तर भावना दुखावल्या आणि दुखावल्यानंतर पूर्ण जे तर हा रोष जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना जे तर रोष असताना, मुस्लिमांचा रोष असताना अशा ठिकाणी शिंदेसारखा एक मुख्यमंत्री जो जे तर संविधानिक पदावर बसत असताना सगळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी त्यांना सांगतोय की या ठिकाणी जे तर हे आमचं सरकार हे
संतांच्या आशीर्वादाने आलेलं सरकार आहे, त्याला हे तो विसरलेला आहे. शिंदे सरकार हे विसरलेलं आहे का संविधानानुसार तुझं सरकार आलेलं आहे, लोकांच्या मताच्यानुसार तुझं सरकार आलेलं आहे. कोणी जे तर या ठिकाणी तू कुठल्याही मंदिरात फिरलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही, कितीही संतांनी तुला आशीर्वाद दिलं तर तुझं सरकार येऊ शकत नाही. जोपर्यंत संविधानाच्या नुसार इथं जे तर मतदार तुला आशीर्वाद देणार नाही मताच्या रूपानं, तोपर्यंत तुमचं कोणाचंच सरकार या ठिकाणी बनू शकत नाही. तुम्ही एकतर जे तर कोट्यवधी मतदारांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे, याचापर्यंत मी या ठिकाणी निषेध करतो. दुसरी गोष्ट, या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक जे तर महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम आता जे तर आम्ही करणार आहोत. या मोर्चा जे तर फक्त जे तर राजकारणी मोर्चा नव्हता, आमच्या समाजामध्ये जी गरज होती का धार्मिक लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, समाजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, राजकारण करणारे लोक बी आमच्याबरोबर आले पाहिजे, पत्रकारसुद्धा आमच्याबरोबर आले पाहिजे, शिकलेली सवरलेली माणसंसुद्धा आमच्याबरोबर आली पाहिजे, इथला युवक नौजवानसुद्धा आमच्याबरोबर आला पाहिजे, इथला वयोवृद्ध जे तर या ठिकाणी आमचा ज्येष्ठ नागरिकसुद्धा आमच्यासोबत आलं पाहिजे. तरच या महाराष्ट्राला एक नवी दिशा आम्ही दाखवू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये जे तर या ठिकाणी सक्सेस झालो. आम्हाला जे तर याचाच जे तर आनंद आहे. आता मी या ठिकाणी शिल्लोडहून संदेश देतो सर्व मुसलमानांना का आपण महाराष्ट्रामध्ये एक व्हा. तुमचं जे तर या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाने महाराष्ट्राच्या एक होऊन जे तर तुम्ही जे सांगतात का राजकारण करू नका, खरं राजकारण करण्याची आता मुसलमानांची वेळ आलेली आहे आणि आम्ही ते करणार म्हणजे करणार. आणि सगळे लोक आम्ही सोबत घेणार. त्याच्यात धार्मिक लोक राहणार, पत्रकार राहणार, सामाजिक कार्यकर्ते राहणार, व्यापारी राहणार, या ठिकाणी युवक राहणार आणि आमचे ज्येष्ठ नागरिक राहणार. सगळ्याचा आशीर्वाद या ठिकाणी आता बनेका पठाण पूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमच्यासारखे जे कार्यकर्ता आहे एक परिवर्तन घडू इच्छितात अशा सगळ्या लोकांचं जे तर एक गठबंधन करून एक जे तर फेडरेशन तयार करून आम्ही सुद्धा आता पुढं जे तर राजकारणामध्ये उतरणार आहोत आणि आम्ही आता राजकारण करणार आहोत. कारण खरी राजकारण करणारी आम्ही आहोत, खरे राज्य करणारे आम्ही आहोत. आम्ही राज्य केलेलं आहे. 1947 पूर्वी 225 वर्ष या ठिकाणी ज्या मराठ्यांचं जे तर नोंदी जे तर हैदराबादला जाऊन जे पाहिलं जातात ते रेकॉर्ड आम्ही लिहिलेला आहे. आम्ही जे आता मुस्लिमाच्या सरकारनं ते रेकॉर्ड लिहिलेलं आहे, त्या नोंदी आम्ही लिहिलेल्या आहे. आम्ही 47च्या पूर्वी आम्ही राज्य केलं, 1 नाही 2 नाही 225 वर्ष राज्य केलं आम्ही. आणि हे 10 वर्षामध्ये जे तर मोदीचं सरकार त्याला जे तर इतके लोक जे तर नाव ठेवतात. खरं राज्य जर आमचं वाईट राहिलं असतं तर आजपर्यंत जे तर आमचं जे तर या ठिकाणी अनेक जे तर या ठिकाणी राज्य आले गेले. छत्रपती शिवबाचं राज्य आहे, महात्मा फुल्यांचं राज्य आहे, राजश्री शाहू महाराजाचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि या ठिकाणी मौलाना अनाजाचं राज्य आहे. हे समतावादी जे तर महाराष्ट्र आहे, हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. या ठिकाणी असे धंदे हे शिंदेचे असे धंदे अजिबात पुढे चालणार नाही. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.